एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये। आणि कालचा व्लॉग बघितल्यानंतर ना मला भरपूर असे मेसेज आणि कॉल सुद्धा आलेले की टेन्शन नको घेऊ असं तसं। आणि माझ्यासोबत जसं झालंय तसं 2-3 जणांसोबत झालेलं सुद्धा आहे, कारण त्यांचे मला मेसेज सुद्धा आलेले आहे की आमच्यासोबत सुद्धा सेम झालेलं आहे। बट आता त्याला ऑप्शनही नाहीये। मी तर यांना म्हटलं मी त्याचं ना डायरेक्ट इन्स्टा पेज नंबर वगैरे सगळं व्हायरल करते, पण हे म्हणते ठीक आहे जाऊ दे, बघू काय होतं तर। आणि आज ना संडे त्याच्यामुळे एकदम रिलॅक्स चालू आहे। मी केव्हाचा व्लॉग स्टार्ट करणार होते म्हणजे स्वयंपाकाला लागायच्या आधी, पण यांना भूक लागली आणि हे बोलले की लवकर स्वयंपाक कर, मला भूक लागली आहे। त्याच्यामुळे ना मी म्हणजे शूट करायच्या नादी लागलेच नाही, पटकन स्वयंपाक केला, त्यांना जेवायला दिलं। आणि आज सगळ्यात मेन म्हणजे ना आमच्या दोघांची आवडती कढी होती मस्त। आणि कढी केल्यावर ना अशी झोप येते ना। पण आता आम्हाला बाहेर जायचंय ना। हो, कुठं? पुढचं नाव असेल. नाही, 0.5 आहे। आज कुठं जायचं माहित नाही, पण झोप आहे. आणि घरामध्ये तुम्हाला कपडे दिसत असेल, कारण ना सकाळी सकाळी एवढं जास्त आभाळ आलेलं होतं आणि ना खूप सारे कपडे सुद्धा वाळू घातले होते, त्यामुळे बाहेर काही टाकले आणि घरामध्ये सुद्धा टाकलेले, कारण हॉलमध्ये जास्त आमचा काही वापर नाही, त्यामुळे त्या रूम मध्ये टाकून दिले आणि तिथं हवा सुद्धा जास्त लागते। आज वातावरण एवढं छान झालेलं आहे, म्हणजे ऊन पण नाहीये, असं मस्त आभाळ आभाळ आलेलं आहे ना, खूप भारी वाटतंय। आणि मेन म्हणजे दुपारच्या वेळेस ट्रॅफिक गर्दी काहीच नाही, त्यामुळे तर आणखी भारी वाटतंय मला। किती लांब आहे माईक? मीच एकटीने लावलाय, त्यांनी लावलेला नाहीये, त्यामुळे त्यांचा आवाज येणार नाहीये। आता आम्ही जे काम होतं ते करून आलेलो आहे। आणि सगळ्यात मेन म्हणजे हे बोलले होते की खूप जास्त हॅपी होशील तू, खरंच हॅपी झाले, बट व्लॉग मध्ये नाही दाखवू शकत। त्याचा स्पेशल व्लॉग येईल ना कधी माहित नाही मला, बट आम्ही स्पेशल एक व्लॉग येईल। मी रिव्हील तर नाही करू शकत, कारण हे मला रिव्हील करून देणार नाही। आता आम्ही आलू पुरी आणि खावसा खायला आलेलो आहे। खावसा जो की सुरतचा खूप जास्त फेमस आहे आणि आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतोय। ही आलू पुरी खावसा काय माहित आता कसा लागतो, काय बघू, करतो ट्राय। ना पाऊस स्टार्ट झालेला आहे बारीक बारीक। मी बोलते यांना घरी चला, कपडे सुकलेले आता ओले होईल, यांना फिरायचं पडलं। आता त्यांना कुठे जायचंय काय म्हणजे ऐकतच नाहीये, त्यांना फिरायचंय आणि ना पाऊस पाऊस येतोय थेंब थेंब, ऐकत का नाही हो? बाहेर आलो तर कपड्यासाठी करतात का? बरं घर जास्त लांब नाहीये बरं, हल्ली अंगणवाडी गुजरातची अंगणवाडी अशी असती। ओके, पण तुम्ही चला मला घरी घेऊन, वाटलंच तर पुन्हा आणा बाहेर। सगळ्या लोकांनी ना असे ज्याच्या दुकान आहे, कोणी दिसते का रस्त्याने बघा, सगळं ते ताडपत्र झाकून घेतलं, कारण पाऊस येतोय। हा माणूस ऐकतच नाही, माझं अजिबातच नाही ऐकत। तर आम्ही ना मॉल मध्ये जाता जाता एक एवढं छान महादेवाचं मंदिर दिसलंय ना, तिथंच आम्ही दर्शन करायला आलोय। असंच आम्हाला फिरता फिरता ना कुठे बी काही दिसून जातं, आम्ही ते डायरेक्ट टर्न घेऊन घेतो। आमचं असं फिक्स नाही राहत काही। मस्त मंदिर दिसतंय, छान वातावरण मस्त। मस्त असे दर्शन वगैरे झाले आणि मंदिर एवढं सुंदर होतं ना, एकदम प्रसन्न, खूप भारी। पण मध्येच पाऊस आला आणि सगळं गेलं। निघावं लागतंय आम्हाला लवकर, जर इकडं पाऊस वाढला तर किती अवघड आहे मग। त्यामुळेच बघू आता, आता शिक्त बारीक बारीक येतोय, जास्त वाढला नाही पाहिजे। काय त्यांना नाही आठवत आहे, बट इकडे पाऊस असा आहे, जर आला ना एवढा जोरात होतो, त्याच्यामुळे मला लवकर घरी जायचंय आता। बस करून मला घेऊनच आले ना मॉल मध्ये, कसं थोडं टाइमपास होतो। घेऊनच आले, त्यांच्या आज मनातच होतं। रिक्षाला मोह आवरला नाही वेस्ट साइड मध्ये जाण्याचा, आम्ही आता वेस्ट साइड मध्ये चाललोय। ड्रेस बघू काही आवडले पाहिजे, पण आता ही बॅगी पॅन्ट घेते का? नको। आता असंच आम्ही एक्सप्लोर करू, घ्यायचं तर काही नाही। आवडलं तर घेईल टॉप। आवडलं तर घेणे का? कोणती घ्यायची? साईजच नाही आवडली मला, ही तर लगेच लहान आहे आणि ही तर मोठी आहे, माझ्या साईजची। आकांक्षाला ही चप्पल आवडलेली व्हाईट, पण तिच्या मापाची नाही। हो ना, ही लगेच लहान आहे आणि ती वाली लगेच मोठी। आपण बघ मॅचिंग मॅचिंग मस्त व्हाईट। ही वाली बघते आता, ही वरची ट्राय करण्यात तिने आवडली ना। एका ठिकाणी बसलेलो आहे, पण मी एवढी नाराज झाले ना, कारण मला जी चप्पल आवडली होती ना ती साईजच नाही भेटली। एक नंबर लहान होता, एक नंबर मोठा होता, एक नंबर नाही मोठा, जास्तच मोठा होता ना,
आणि जो लहान होता तो एक नंबर नव्हता, पण असं फिट वाटत होतं, त्याच्यामुळे मी काही घेतली नाही. आणि कधीतरी मला असं पटकन आवडली होती ना गोष्ट, पण ती भेटली नाही मला. नाही तर मला तिला जो पॅटर्न आवडला का त्याच्यामध्ये कलर भेटत नाही, कलर आवडला का साईज भेटत नाही. असं नाही, फक्त साईज नव्हती भेटली मला, पॅटर्न आणि डिझाईनचं नाही, माझा फक्त साईजचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही किती चॉईस करते मला सांगते तुमचं. अरे आहे आपले एक पॅटर्न आवडा त्यातच लगेच चॉईस. बस व्हाईटच शूज असते त्यांचे, बाकी काहीच नसतं, त्याच्यामुळे त्याला जास्त टाइम लागत नाही. असे पटकन चॉईस करते ते व्हाईट मध्ये. मुलींचं तसं नसतं. व्हाईट इज द फेवरेट कलर. आणि आता आम्ही ना एका ठिकाणी बसलेलो आहे, एवढी गर्दी आहे, मला तर फिरायची पण इच्छा नाहीये, पण यांना काही घरी यायचं नाहीये. मॉल मध्ये येऊन कोणी बसतं का? आपण हा, मला असं फिरा वाटतं, ही म्हणते बसा एका ठिकाणी. हे गेले होते परफ्यूम आणायला, पण मी त्यांच्यासोबत तिकडे गेले नव्हते, म्हणून त्यांनी काही परफ्यूम आणलाच नाही. म्हटलं घेऊन यायचं, तुम्हाला आवडला होता तर बोलते नको, तू नव्हती डबल, तुला नसता आवडला तर. माझं डोकं दुखतं जर असं, मला नाही आवडला ना जो परफ्यूम, त्यांनी माझं डोकं दुखतं, त्याच्यामुळे ते घेऊनच नाही आले. आणि मी इथं बसलेले होते आणि परफ्यूम त्या कोपऱ्यात होता तिकडं. काही दिसला नसा. हा, याच्यामुळे नसतं दिसत. कसं आहे, बायकोला विचारून सगळं झालं पाहिजे, नाहीतर कसं वातावरण गरम राहतं. सॉरी असं अजिबात नाहीये. ते परफ्यूमचं काबर नाही घेतलं सांगू का, कारण माझं डोकं दुखतं त्याच्यामुळे नाही घेतलं. नाही. हे खरं रिझन नाही तर मला बायकोला विचारून सगळं. हे पूर्ण रॉंग आहे. फक्त माझं डोकं दुखल त्याच्यामुळे तो परफ्यूम घेतलेला नाहीये. कारण कधी कधी ते असा परफ्यूम आणते ना डेंजर, एकदम डार्क वाला, माझं डोकं दुखतं त्याच्यामुळे. मला असं लोक जवळ नाही आले पाहिजे असं परफ्यूम आवडतं. बाकीचे ना म्हणजे लोक अट्रॅक्ट होण्यासाठी मारते, हे लांब जाण्यासाठी मारते ना. अवघड आहे तुम्ही. घरी येऊन ना आम्हाला बराच वेळ झालेला आहे. घरी आल्यावर फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर ना आम्ही बाहेर होतो तेव्हाच एक पार्सल आलेलं आहे. कारण आता गणपती बाप्पा येते, त्याच्याचमुळे मी थोड्याफार गोष्टी मागितलेल्या आहे. त्यातलीच एक गोष्ट आली आहे. आता एक वस्तू आलेली आहे, तीच आता मी ओपन करून बघणार आहे कशी आली काय, तुम्हाला सुद्धा दाखवते. माझ्या अगोदर यांनी ओपन करून बघितलेलं आहे हो ना, पण मी ते फाटलेलं दिसतंय. मग आपण काहीतरी आले ओपनच करून बघ डायरेक्ट. काय माहित कसं. मी यामध्ये ना ते छोटे छोटे दिवे नसते का, म्हणजे लॅम्प, ते मागवलेले. चालू आहे का? किती छान आले ते. मस्त आहे, दिवा दिसतो डायरेक्ट. दिसतोय का? बट आता किती टिकल माहित नाही. या चार्जिंग वर आहे. गणपतीचे 10 दिवस टिकलं बस झालं. नाही एवढे नाही टिकणार ते, 10 मिनिटं बी टिकते नाही, मला गॅरंटी नाही त्यांची. आणि हे मला खूप कमी पैशामध्ये 6 दिवे रिसीव झालेले आहे. आता ओय, एक फुटलेलं आहे. फुटेले हे बघा. अरे यार, अरे रामा, हे बाकीचे तर नाही फुटे. एक फुटेला आलेला आहे गाईज, हे बघा ब्लर होतोय. चालू आहे का, चेक करा तो एकदा. बघ बरं. अरे देवा, लाईट पण कमी त्याचा. हे बघा फुटलेला आहे तो, दिसतोय का? जाऊ दे आता. आता एकासाठी सगळे रिटर्न करायला पण परवडायचे नाहीये ते. नाही आहे ते राहून द्यावं लागणार आहे. पण चेक करते मी सगळ्यात चालू आहे का. लाईट कमी काही काहींचे. हे बघा याचा किती लाईट आहे, याचा किती कमी आहे. असे खाली ठेवू का? हा फुटलेला आहे राव. छान वाटतंय ना. आपण लाईट बंद करून पाहू. हा, लाईट बंद करा म्हणजे कळलं आपल्याला कसे दिसते. ओ, एवढा सारा उजेड आहे त्याचा, छान दिसते. आणि म्हणजे पैशाच्या मानाने ठीक आहे, डेकोरेशन मध्ये आपल्याला काम येईन असे. हा मस्त आहे, मस्त. पण एक फुटलेला आलेला आहे. मला वाटतं त्यांनी मुद्दाम टाकला असं एक फुटलेला. मुद्दाम. हा, मग आता त्यांचा माल बराचसा डॅमेज झालेला असतो, प्रत्येकाच्यात एक टाकून दिला का काय कटून जात असेल. आय थिंक याला ना गोल जे सेल असते का, आपण घड्याळामध्ये टाकतो ते ओपन करू का, बघू? नको, राहू दे. जरा नाजूक सिच्युएशन आहे त्यांची, आपण करायला गेलो तर वेगळंच काहीतरी होईल. त्याच्यापेक्षा बरं यायचे ते गणपती बाप्पाच्या पहिल्या दिवशी तरी टिकले पाहिजे. पण छान आलेले, मस्त, किती सुंदर आहे बघा ना तो दिवा. भारी आहे. खुश का? हॅपी.
आता मी ना घरच्या घरी एक मेहंदी बनवली, तिचं एवढं सुंदर झाली ती, मला विश्वासच बसत नाही की मी घरी बनवली म्हणून. पण खूप जास्त झाली ती माझ्या, बट छान वाटते ना हातावर. एक नंबर भारी. रिअल मेहंदी अशी राहत नाही. हा बट आता तिला ना आणखी 10 मिनिटांना पाहिजे मला किती रंगती म्हणून. हे मला बघा. तरी असं वाटतंय की ती रंगण म्हणून. भारी होईन. काय माहिती, अशी तर छान दिसती ती. आता बघू. बरं आता मेहंदी आणायचं काम नाही आपल्याला. हा भारी आयडिया शोधली ना मी. हम्म. आणि एकदम असं लाल लाल गडद कलर येतोय तिला हळूहळू हळूहळू. बघू आता तिला वॉश केल्यावर समजन. या हाताला लावायला पाहिजे तो. मला लावता नाही येत. मी लोक नका तुम्ही लावून देशाल. मोठी मोठी, जास्त मोठी नाही आवडत मला. आणि उजव्या हाताला शक्यतो मी लावतच नाही, डाव्या हाताला. ओके. तर ती मेहंदी मला वाटलं रंगण येता, काय झालं त्याचं पुरण निघून गेलं. 15-20 मिनिटं घातले. हा ना, मला वाटलं ते 15-20 मिनिटं त्याला सुकू दिलं तर ते रंगण त्याचं पुरण निघून गेलं. असं पाणी टाकतात सरी सारी मेहंदी निघून गेली. आणि अगोदर एवढी छान वाटत होती, मला वाटलं की हे खरं आहे की काय. मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिला आणि हे त्याचं रिझल्ट भेटला मला. म्हणजे जर ते फेक राहतं. पूर्ण फेक असे व्हिडिओ पाहिले ना मी इंस्टाग्रामवर, सांगू शकत नाही. लगेच 3 दिवस निघत नाही म्हणे ही मेहंदी. म्हटलं चला उद्या नागपंचमी, आपण ट्राय तरी करून बघू खरंच राहते का हाताला. कायची सारं निघून गेलं, काहीच नाही. नॉर्मली आपण असं कुकू लावलं तर ते तरी हाताला रे ना, असं रंगवलं तर. बट हे तर मी एवढा वेळ ठेवून अजिबात नाही. काय गॅस वाया गेला, सारच वाया गेला. माझी ती भांडी आता एवढे खराब झालेले आहे ना, सांगू नाही शकत मी आता. ते आता मला बळ लावून घासावं लागणार आहे. एका व्हिडिओ मागची ही कहाणी राहते. म्हणजे स्क्रीनवर दिसणारा प्रत्येक व्हिडिओ हा सक्सेस होत नाही. आता माझे एवढे भांडे भरलेले ते मला घासून काढायचे. आणि म्हणजे त्या कढईमध्ये पाणी नव्हतं, फक्त पत्ती साखर गुळ हे टाकून ना त्याचं पाणी होऊन उकळून दिलेलं आहे. ते गुळानं आणखी चिकट झाली आणि हा रिझल्ट भेटला मला त्याचा. असा राग येतो त्याचा व्हिडिओ. बट मी एक व्हिडिओ नाही बघितला, 2-3 व्हिडिओ बघितले. असंच मला वाटलं खरंच असेल. मी खूप सारे व्हिडिओ बघितले. म्हटलं चला आपण ट्राय करू, पण फेक आहे फेक. कालपासून फेकच उराला. हा माझ्यासोबत खूपच फेक गोष्टी घडताय खरंच. ओके, तर चला आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. हा व्हिडिओ आम्ही आता इथेच एंड करतो. भेटूया आपण. असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय. बाय बाय.